जय श्री कृष्ण. स्वागत आहे आजच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. का तुम्हालाही प्रश्न पडतो की शिळ्या उरलेल्या चपातींचं करायचं काय? तर मी तुम्हाला आज छान असा एक ब्रेकफास्ट सांगणार आहे. मी इथं चपातींचे तुकडे करून घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, मिरची, लसूण, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मग त्याचं छान असं वाटण काढून घेतलं आणि मग त्या वाटणामध्येच थोडेसे चपातीचे तुकडे टाकून चपातीचंही वाटण काढून घेतलं. म्हणजे थोडक्यात काय, तर चपातीचा भुगा करून घेतला. त्यानंतर मस्तपैकी असं सगळ्या चपातीचा भुगा करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून ते असं मस्त छान क्रिस्पी होऊ दिलेले आहेत. शेंगदाणे अशी टाकले ना तर खूप छान लागतात. माझ्या मुलाला तो खूपच आवडतो. तो ना निवडून शेंगदाणे खातो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला भुगा टाकायचा आहे, छान असं मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे झाकण काढून. तयार आहे आपला भुगा. कसा वाटला मला